अधिक मास महात्म्य अध्याय 8. महिमा नामस्मरणाचा. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. मातेच्या मायेने लोकहिताचा हेतू मनात धरून लक्ष्मीने प्रश्न केला. प्रभू, अधिक महिन्यात दानधर्म करावा, पवित्र नद्यांचे स्नान करावे, तीर्थाटन करावे, शारीरिक व मानसिक तप करावे, हे सारे खरे. पण जी माणसे गरीब आहेत, ज्यांना पोटाच्या उद्योगापायी पूजापाठ करायला पुरेसा वेळ नाही, जे लोक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या असमर्थ आहेत, जे आजारी आहेत, अशक्त आहेत, अशा जीवांना उद्धारासाठी, कल्याण होण्यासाठी करता येईल असे काही पुण्यकर्म नाही का? लक्ष्मी मातेचा हा प्रश्न ऐकून भगवान म्हणाले, नाही कसं? प्रत्येक जीवालाच आत्मोद्धाराचा मार्ग आणि साधन हे उपलब्ध आहेच. तू ज्या जीवांबद्दल एवढ्या कळवळीने विचारणा करते आहेस तर सांगतो. त्यांच्यासाठी या महिन्यात सहज करता येण्यासारखा एक मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताचे नामस्मरण. कारण या नामसाधनेसाठी स्थळ, काळ, वेळ यांचे बंधन नाही. नाम केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही अवस्थेत घेता येते. मात्र ते घेताना ओढ हवी, एकाग्रता हवी. ज्यांना शक्य असेल त्यांनी कथा कीर्तनाच्या श्रवण माध्यमातून त्या नामसाधनेची जवळीक साधावी. नामस्मरण हा जड जीवांच्या उद्धाराचा, त्यांच्या कल्याणाचा साधा, सोपा आणि सरळ मार्ग आहे. नामस्मरणाच्या अनुसंधानामुळेच नारद हे ब्रह्मज्ञानी झाले. त्यांनी दिलेल्या रामनामाच्या जपानेच वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. रामनामानेच पाण्यात पाषाण तरले. समुद्रमंथनातून वर आलेले हलाहल पिऊन शंकराच्या अंगाचा जो दाह झाला, तो या नामाने शांत झाला. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी केवळ एकदाच घेतलेल्या नामाने अजामिळ नावाच्या दृष्टाचाही उद्धार झाला. तेव्हा अशक्त, दुर्बल, आजारी आणि गरीब लोकांनी या नामस्मरणाचीच कास धरावी. अधिक मासात नित्य नियमाने श्रीकृष्ण नामाचा, राधाकृष्णाचा, पुरुषोत्तमाचा जप करावा. नाम हे आंतरिक ओढीने, सातत्याने आणि प्रेमाने घ्यावे. अशा नामस्मरणाने नाम घेणाऱ्या व्यक्तीस थोर पुण्याची प्राप्ती होते. भगवंताच्या अखंड घेतलेल्या नामाने सर्व पापांचा कसा नाश होतो, नामधारकाच्या नामसाधनेने त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे कसे कल्याण होते, या संदर्भातील एक कथाच मी तुला आता सांगतो. ती तू लक्ष देऊन ऐक. भगवान विष्णू पुढे सांगू लागले. नर्मदा नदीच्या काठावरील भूसर नावाच्या एका गावात एक स्त्री राहत होती. तिचे नाव होते सावित्री. ती मोठी कष्टाळू आणि भगवत भक्त होती. नारायण नारायण हे नाम तिच्या वाणीतून सदैव स्त्रवत होते. तिला उठता बसता, येता जाता इतकेच नव्हे तर कामधाम करत असतानाही मुखाने भगवत नामस्मरणाचा छंद जडलेला होता. ती प्रभुनाम मोठ्या प्रेमाने आणि आवडीने घेत असे. सावित्री ही नारायणाची पूजक, तर तिचा पती हा मात्र लक्ष्मीचा पूजक होता. पैसा, धन, संपत्ती, त्याचा विपुल संग्रह हा त्याचा आवडीचा छंद. तो देवाचा नव्हे तर धनाचा पुजारी होता. त्याच्याकडे विपुल धन असूनही तो हाताने मात्र सढळ नव्हता. धनाचा गरजू लोकांसाठी तो उपयोग करीत नव्हता. दान धर्म करणे हे तर त्याच्या गावीच नव्हते. मिळेल तेवढे धन मिळवायचे आणि ते केवळ साठवून ठेवायचे, हाच त्याचा छंद. घरात धनाचे रांजण भरलेले असतानाही कुणी धन देतो असे म्हटले तर तो त्याच्यापुढे हात पसरायला कमी करायचा नाही. अनेक उलाढाल्या करून ह्या माणसाने नगरातील गरीब लोकांच्या यादीतही आपले नाव नोंदवले होते आणि मदत मिळावी या हेतूने ती यादी राजदरबारीही पोहोचविली होती. एके दिवशी सावित्रीचा पती काही कामाच्या निमित्ताने बाहेर गेला. नेमके त्याच वेळी राजदरबारात येऊन मदत घेऊन जावी असा निरोप घेऊन एक शिपाई त्यांच्या घरी आला. बाहेर गेलेला पती परत येताच सावित्रीने त्याला निरोप दिला. तेव्हा कपाळावरचा घामही न पुसता किंवा पायातली पादत्राणेही न काढता तो द्रव्यलोभी लगेच राजदरबाराकडे निघाला. तेव्हा न राहून सावित्री म्हणाली, धनी, अहो कसला हा धनाचा लोभ? त्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या. आहे त्यात सुख समाधान माना. घरात एवढे धन भरभरून आहे, ते गोरगरिबांना वाटा, त्यांचा दुवा घ्या. आपल्या एवढ्या धनाचे मालक कोण? तर आपण दोघेच. मग करायचे काय तो धनलोभ? त्यापेक्षा असं सावित्री बोलणार तोच. तिचा पती म्हणाला, सावित्री, तू मला शहाणपण शिकवू नकोस.
अगं, जग नारायणाच्या नव्हे तर लक्ष्मीच्या सामर्थ्यावर चालते. तू बस आपली हरिहरी म्हणत, मला जाऊ दे लक्ष्मी घरी आणायला, असे म्हणत सावित्रीचा पती लगेचच निघालाही. तेव्हा सावित्री पटकन घरात गेली आणि कासंडी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, ही भरलेली कासंडी राहू द्या तुमच्यासोबत. प्रवासात जेव्हा तहान लागेल तेव्हा कामाला येईल. पतीने ती कासंडी घेतली आणि तो घाईघाईने निघाला. इकडे सावित्री आपल्या हरिनामाच्या स्मरणात दंग झाली. भर उन्हात धावत पळत अंतर कापत असताना त्याचा जीव कासावीस झाला. त्याच्या घशात कोरड पडली. तेव्हा त्याने त्या कासंडीचे बांधलेले तोंड उघडले आणि तहान भागवण्यासाठी ती कासंडी तोंडाला लावली. तो काय, त्या कासंडीत पाणी नव्हते, त्यात होते दूध. म्हणजे आपल्या बायकोने पाण्याच्या जागी दुधाचा खर्च केला, जास्त पैसे खर्च केले. ह्याचा त्या कंजूस आणि द्रव्यलोभी माणसाला राग आला. तो मनोमन सावित्रीला नावे ठेवू लागला. त्याने ती भरलेली चूल तोंडातून बाहेर टाकली. जवळच एक वारूळ होते. त्याने रागारागाने ती भरलेल्या दुधाची कासंडी त्या वारुळाच्या छिद्रात मोकळी केली. तो मागे वळणार तोच फुस आवाज आला. त्याने चमकून मागे पाहिले तर काय, एक भला मोठा नागराजा त्या वारुळातून बाहेर येत मनुष्यवाणीत म्हणाला, मित्रा, मी तुझे किती आणि कसे आभार मानू. या रणरणत्या उन्हात अंगाचा दाह होत असताना तू ह्या वारुळावर दुधाची कासंडी उपडी केलीस. माझ्या वारुळातल्या नागिण आणि माझ्या पिल्लांना ते दूध मिळाले आणि त्यामुळे ते संतुष्ट झाले असल्याने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. अहो नागराज, ते दूध मी तुमच्या पिल्लांना दिलेले नाही, ते माझ्या बायकोने सावित्रीने दिले होते. पाण्याऐवजी दूध, तो म्हणाला. पुण्यवान पुरुषा, तू भाग्यवान आहेस म्हणून तुला सावित्रीसारखी भगवत भक्त आणि पतिव्रता स्त्री पत्नी म्हणून मिळाली आहे. ती सतत भगवंताचे नाम घेते, चिंतन करते, दानाच्या बाबतीत तिचा हात सढळ आहे. तिला दुसऱ्याची तहानभूक कळते म्हणून काय नागराज, त्याने विचारले. हे बघ, तुझ्या घरात जे धन आहे ते तू गोरगरिबांना वाट. सहस्त्र भोजनाचे आयोजन कर. दोघांनीही अन्नदानाचे मोठे पुण्य पदरी घ्या, नागराज म्हणाले. पण नागराज, तसे केले तर तुझी संपत्ती संपेल, धनाने भरलेले रांजण मोकळे होईल, हीच चिंता आहे ना तुझ्या मनात. पण हे भाग्यवान पुरुषा, तसे काहीच होणार नाही. तुझे धन संपण्याआधीच मी ते पुन्हा तुला देईन, अगदी भरभरून देईन. अगदी विश्वास ठेव. मात्र जर तू प्राप्त धनाचा सदुपयोग केला नाहीस, द्रव्यलोभ सोडला नाहीस, तर माझे दूत त्या धनाच्या रांजणात लपून बसतील आणि तू द्रव्यलोभाने जर त्यात हात घातलास तर ते तुला दंश करतील. आणि नाही पुण्यवान पुरुषा, मी ते होऊ देणार नाही. कारण तुझी पत्नी ही माझ्या भगवंताचे अखंड नाम जपते, त्याच्या नामस्मरणात दंग असते. मी माझ्या आराध्य देवतेच्या भक्ताला दुखी करणार नाही, तिचे सौभाग्य पुसणार नाही. पण तू एक कर, आल्या पावली परत जा. तू श्रीमंत आहेस, धनवान आहेस, तू मी गरीब आहे, निर्धन आहे, असे खोटे सांगून राजाला फसवू नकोस. राजा हे नारायणाचे रूप असते, त्याच्याशी सत्याने आणि सचोटीने वाग. परत जा, घरी परत जा. नागराजाचे ते बोलणे ऐकले आणि डोळे उघडलेला तो सरळ आपल्या घराकडे परत गेला. मग त्याने पुढाकार घेतला, सहस्त्र भोजने घातली, सत्पत्नीक अन्नदानाचे पुण्य मिळविले, जनता जनार्दनाला संतुष्ट केले आणि अक्षयधनाचा मालक झाला. भगवान विष्णू म्हणाले, देवी, अगं असा आहे अधिक मासातील नामस्मरणाचा अद्भुत महिमा. नामस्मरण हे साधे, सोपे आणि सहज करता येण्यासारखे पुण्यकर्म आहे. सर्वांनी ते अवश्य करावे. नामाची कास धरा आणि भगवंत जोडा, हाच हा 8व्या अध्यायाचा संदेश आहे. तर मंडळी, आता पुढील अध्याय पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.